नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर आजचा आपला जे काही व्हिडिओ भावांनो ते दुर्गादेवी स्पेशल एडिटिंग इथं आपण आणलेली आहे। कारण खूप दिवस झाला आपण एडिटिंग इथं कंटिन्यू करत नव्हते, मागले 2 ते 3 दिवस झाला आपण कंटिन्यू व्हिडिओ इथं अपलोड करत आहे। आणि आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते दुर्गादेवी स्पेशल म्हणजे नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथं असणार आहे। आपले मागले जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर खाली प्लेलिस्टची लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आपले सगळे व्हिडिओ इथं बघू शकता। आणि भावांनो हे जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲप मध्ये केलेले आहे। ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल आणि जे काही शेक इफेक्ट आणि बीटमार्क आहे सगळे तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटला भेटून जाईल। तर तिथे जाऊन तुम्ही आपलं सगळं जे काही डिस्क्रिप्शन मध्ये जे काही मटेरियल दिलेलं आहे तिथे जाऊन ते डाउनलोड करून घेऊ शकता। सगळं मटेरियल तुम्हाला तिथे डाउनलोड करायचं आहे आणि जे काही अलाइट मोशन ॲपची लिंक आहे सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या एक तर टेलिग्राम चॅनलला नाही तर आपल्या वेबसाईटला सगळं भेटून जाईल। त्यासाठी खाली जाऊन नक्की डिस्क्रिप्शन चेक करा। व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा आला असाल, आपल्या आतापर्यंत चॅनलला तुम्ही व्हिजिट नसेल दिले तर आपल्या चॅनल नक्की मागले व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर चला भावांनो, आपण तुमच्या सगळ्यांचा आपल्या आधी जे काही प्रिव्ह्यू आहे ते दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं सुरुवात करूया। तर भावांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथे चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला खाली आपल्या वेबसाईटला भेटून जातील। तिथून जाऊन तुम्ही आपले जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे ते इन्स्टॉल करून घ्या तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये। जसं मी इथं तुम्हाला दाखवून देतो, मी जे काही प्रोजेक्ट्समध्ये आपलं नवीन जे काही नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंगचे जे काही बीट मार्क आणि जे काही शेक इफेक्ट आहे ते इथे इन्स्टॉल केलेले आहे। तर हे दोन्ही तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर हे दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपली बीटमार्क इथे चालू करायची आहे। या बीटमार्क मध्ये अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बीट्स इथं मार्क करून दिलेले आहे। तर तुम्हाला या प्रत्येकामध्ये आपले जे काही बीट्स आहे बरोबर इथे याच्यामध्ये फोटो इथे ऍड करायचे आहे। पण त्याआधी काही सेटिंग इथं करायला लागेल। काही सेटिंग म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला सुरुवातीला येऊन इथं प्लसवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक ओव्हरलेचा व्हिडिओ इथं ऍड करून घ्यायचा आहे। तर मी ते ओव्हरलेचा व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, ते इथं ऍड करून घ्या। बघू शकता हे अशा प्रकारे हा ओव्हरलेचा व्हिडिओ आहे। हा ओव्हरलेचा व्हिडिओ ऍड करा आणि याची जी काही एक्स्ट्राचा पार्ट असेल 0.6च्या पुढचा म्हणजे पहिल्या बीटमार्कच्या पुढचा ते इथे ट्रिम करून टाका। हा एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम केल्याच्या नंतर परत इथं सुरुवातीला येऊन काय करा, लवकरच वाली जे काही पीएनजी आहे हे पीएनजी इथे ऍड करून घ्या। पीएनजीची ड्युरेशन पण 0.6 पर्यंत म्हणजे जिथपर्यंत आपण ओव्हरलेचा व्हिडिओ लावला तिथपर्यंत इथं ठेवायची आहे। आणि जे काही ओव्हरले आहे त्याची जे काही ब्लेंडिंग आहे ते इथं कमी करा, कारण आपली पीएनजी जे काय ते तिथे दिसली पाहिजे। त्याच्यानुसार आपल्या जे काही ओव्हरलेची ब्लेंडिंग आहे ते आपण 40%ची ऑपॅसिटी इथे ठेवून टाकूया काय अशा प्रकारे। तर हे इथे एवढं तुम्हाला ठेवून टाकायचं आहे। हे सुरुवातीला एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथून जे काही 0.6चे जे काही बीटमार्क आहे यामध्ये जे काही आपण फोटो दिलेले आहे तुम्हाला ते इथे लावून घ्यायचे। तर बघू शकता आपला जो जे काही फोटो आहे मी ते फोटो इथे लावून घेतो। लवकरात लवकर तुमचे जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे। फोटो इथे असं लावायचा आहे, एक्स्ट्राचा पार्ट ट्रिम करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे सेट करून टाकायचं आहे। खाली आपण जरा इथे बीटमार्क झूम करूया, एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकूया। बघू शकता या बीटमार्कचा पुढचा पार्ट कट करून याला वरच्या जे काही पीएनजीला आपल्या जे काही फोटोला असं वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया म्हणजे आपले जे काही व्हिडिओचा रेशो आहे त्यामध्ये बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे जेवढे काही आपले फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावून टाकायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन असते ते इथं बरोबर असं इथं लावत राहायचं आहे। हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत असं इथं करत जायचं आहे। जेवढे काही आपले बीटमार्क आहे तेवढ्या सगळ्या बीटमार्कमध्ये हे आपले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो इथं असे लावत जायचे आहे। फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवर क्लिक करून आपले जे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथं असे लावत जायचे आहे। एकामागे एक जेवढे आपले फोटो असतील ते सगळे फोटो इथे लावायचे प्रत्येक बीटमार्कमध्ये आणि सगळ्या फोटोला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते सेट करायला विसरू नका, कारण आपले जे काही फोटो आहे ते वेगवेगळ्या रेशोमध्ये आहे आणि आपला व्हिडिओ 4:5च्या रेशोमध्ये आहे। तर सगळ्याला 4:5चं म्हणजे फुल स्क्रीन काय केलं म्हणजे फिट जे काय असं ऑप्शन असते फिल कंपोजिशन एरियाचं, तर आपले सगळे फोटो आपल्या फिट होऊन जातील आपल्या 4:5च्या रेशोमध्ये।
तर हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्या फोटोला इथं बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. प्रत्येक फोटो इथं ॲड करायचा, एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे. तर आपल्याजवळ जेवढे काही फोटो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते सगळे तुम्हाला इथं बरोबर इथं लावून टाकायचे आहे. आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे. तर हे एकदम शेवटच्या बिटमार्कपर्यंत तुम्हाला हे जे काही प्रोसेस असेल ती तशी फॉलो करत राहायची आहे. बघू शकता त्यानंतर हा फोटो इथे लावायचा. फोटोचा एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे तुम्हाला सेट करून टाकायचं आहे. पुन्हा त्यानंतर हे फोटो लावायचा. फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर इथे ॲड करून टाकायचा. तर हे एकदम शेवटपर्यंत जेवढे काही बिटमार्क असतील त्या सगळ्या बिटमार्कमध्ये तुम्हाला सगळे फोटो इथे लावायचे आहे आणि सगळ्या फोटोला बरोबर असं हे जे ऑप्शन आहे तिथं करून टाकायचं आहे. सगळ्या फोटोला तुम्हाला फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन आहे ते इथे सेट करायला लागेल. तर अशा प्रकारे आपण आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो इथे लावत जाऊया आणि सगळ्या फोटोना फिल कंपोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते ते इथं बरोबर इथं सेट करत जाऊया. बघू शकता काय अशा प्रकारे वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन असते ते इथं असं सेट करून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला एकदम शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे बिटमार्क मी तुम्हाला मार्क करून दिलेले आहे आपल्या आजच्या या बीटमध्ये हे सगळे तुम्हाला फोटो त्याच्यामध्ये लावायचे आहे. आणि सगळ्या फोटोला फिल कंपोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते जसं मी म्हणत आहे की 4:5च्या रेशोमध्ये आपला व्हिडिओ इथं दिसेल. तर त्यामध्ये तुम्हाला फोटो आपले बरोबर इथं ॲड करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून बरोबर इथं सेट करून टाकायचे आहे काय अशा प्रकारे. तर एकामागे एक आपले जेवढे काही फोटो असतील ते आपण इथे असे लावत जाऊया आणि प्रत्येक फोटोला इथं फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन असते ते तसं सेट करत जाऊया. बघू शकता एकामागे एक आपल्याला जेवढे फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला जसे लावत जायचे. तर आपण लवकरात लवकर आपले सगळे फोटो तसे लावत जाऊया. बघू शकता काय अशा प्रकारे वरच्या 3 डॉटला क्लिक करून परत आपले पुढचे फोटो इथे लावत जायचे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे जेवढे काही फोटो असतील आणि जेवढे आपल्या बीट्स असतील त्या तेवढ्या बीट्समध्ये आपले जेवढे फोटो असतील ते सगळे फोटो आपल्या इथे असे लावत जायचे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन असते ते इथे बरोबर सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथे असे लावत जाऊया. बघू शकता एक लास्टचे आपले 4 ते 5 फोटो इथे राहिलेले आहे तर आपण ते सगळे फोटो इथे असे लावत जाऊया. बघू शकता हे लास्टचा हा एक फोटो आणि इथून आपल्याला एक 4 फोटो इथे लावावे लागतील. तर 4ही पण फोटो आपण इथे असे लावत जाऊया. बघू शकता हे बरोबर तुम्हाला असे इथे लावायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हा एक फोटो इथे लावायचा आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे एक ऑप्शन असते ते इथं सेट करून टाकायचं आहे. पुन्हा परत हेच ऑप्शन इथं क्लिक करायचं. पुन्हा परत फोटो ॲड करून हे ऑप्शन तसं क्लिक करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथे लावणं झालेले आहे. एक लास्टचे 2 फोटो असतील इथं तर आपण ते दोन्ही पण फोटो इथे असे लावत जाऊया. बघू शकता की लास्टचा हा एक फोटो आहे. फोटो इथे लावून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन इथं सेट करून टाकायचं आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बॅग घेऊन जायचं आहे. बॅग आल्याच्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये पहिलावाला जे काही इफेक्ट आहे ते इथे इफेक्ट कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथे कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे आपले जे काही बीट आहे बीटमार्कमध्ये जाऊन आता हे जे काही छोटी छोटी बीटमार्कमध्ये फोटो आहे या सगळ्यांना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करत राहायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन असते ते तसं पेस्ट इफेक्ट असं इथं करत राहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं ऑप्शन तुम्हाला इथं सेट करत राहायचं आहे. हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत हे असं इथं क्लिक करत राहायचं आहे. सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट जे ऑप्शन असते ते तसं सेट करत राहायचं आहे. हे तुम्हाला बघू शकता या ठिकाणी पण पेस्ट करायचं आणि या ठिकाणी पण हे जे काही 2 बीटमार्क आहे या दोन्ही बीटमार्कला पण हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. पुन्हा हे जे काही बीटची ड्युरेशन इथं जास्त आहे तर याला सोडून पुढच्या 2 बीटमार्कला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. पुन्हा एका बीटमार्कची इथं ड्युरेशन जास्त आहे तर पुन्हा पुढच्या 2 बीटमार्कला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर हे जे काही इफेक्ट आहे ते तुम्ही बरोबर आणि प्रॉपर इथं पेस्ट करा ज्याच्यामुळे आपला व्हिडिओ इथे चांगलाही दिसेल. जसा तुम्ही डेमोला बघितला सेम तशा प्रकारचा व्हिडिओ तुमच्या इथं दिसून येईल. तर अशा प्रकारे या दोन्ही फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर परत एका फोटोचा गॅप सोडून परत हे जे काही इफेक्ट आहे ती तसं पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं आहे. पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून परत पुढच्या 2 फोटोला जे काही इफेक्ट आहे इथं पेस्ट करायचा. पुन्हा एका फोटोचा इथं गॅप सोडून पुन्हा परत पुढच्या 2 फोटोला हा जे काही इफेक्ट आहे ते आपल्या इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर यांना इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता आता इथं आपण इफेक्ट लावलेला आहे. या ठिकाणी इफेक्ट आपण इथे लावलेला आहे. पुन्हा एका फोटोचा गॅप सोडून पुढच्या 2 फोटोला इफेक्ट इथे लावायचा आहे. हे जे काही छोट्या साईजची बीटमार्क आहे यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट इथे लावायचा आहे आणि एक ड्युरेशन त्या फोटोची जास्त आहे त्याचा तिथं गॅप सोडायचा आहे.
आणि हे झाल्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क आहे बघू शकता, इथून जे काय आपण 22.25च्या बीटमार्क पासून इथून आपल्याला वेगळा इफेक्ट इथे लावायचा आहे पुढील 30 सेकंदापर्यंत. तर सगळ्यात आधी हा 1 नंबरचा इफेक्ट इथे आपण लावून घेतलेला आहे. इथं बॅक या शेक इफेक्टमध्ये आपला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता काय करायचं आहे, जे आपण फोटोंना इथे गॅप सोडलेला आहे बघू शकता, तर या ठिकाणी आपण हे मोठ्या ड्युरेशनवाली फोटोला आपण इथं गॅप सोडला होता, तर याला इथे इफेक्ट पेस्ट करायचा. पुन्हा इथं पण आपल्याला हा इफेक्ट इथं असा पेस्ट करायचा. पुन्हा समोर जायचं, इथं जाऊन आपल्याला हा इफेक्ट जे काय आहे इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचा आहे. तर भावनो अशा प्रकारे हे जे काही आपण मोठ्या ड्युरेशनवाले फोटो इथे सोडले होते त्यांना इथं असं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे इथे पेस्ट इफेक्ट असं इथं करत राहायचं आहे. आणि हे जे काही आपण इथून 22.25 पासून आहे जे आपल्या इथं 3 नंबरचा इफेक्ट लावायचा आहे. तर 2 नंबरचा इफेक्ट लावायच्या नंतर परत बॅक या आणि 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करा. बघू शकता 3 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करा आणि आता आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता जे काही लास्टचे जे काही फोटो आहे आपले 22 सेकंदाच्या पुढचे 22.25च्या पुढे जे काही आपले फोटो आहे त्या सगळ्या फोटोला सिलेक्ट करा इफेक्ट्समध्ये जाऊन आणि पेस्ट इफेक्टचा ऑप्शन जे काय त्याला इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाका. म्हणजे हा जे काही इफेक्ट आहे ते तिथं असं लावून टाका. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचा ऑप्शन इथं असं तुम्हाला सेट करून टाकायचा आहे. तर या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा 3 नंबरचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे काय होईल भावना, आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते बरोबर इथं लावलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, बघू शकता तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे म्हणजे पहिल्या बीटमार्कला आणि एक शॅडोची पीएनजी इथं लावून घ्यायची आहे. बघू शकता शॅडोची पीएनजी इथं लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, शॅडोची पीएनजी जे काय असते खालच्या साईडला एक ब्लॅक कलरची शॅडो येते आपली ते इथं लावून घ्यायची आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला पीएनजी इथं दाखवून देतो. हे पीएनजी इथं लावून घ्यायची आहे. पीएनजीची ड्युरेशन वाढून घ्यायची एकदम शेवटपर्यंत. थोडं पीएनजीला झूम पण करून घ्या खालच्या बाजूनं. तर अशा प्रकारे पीएनजी झूम झाल्याच्या नंतर काय करा, त्याच आपली जिथून पीएनजी लावली तिथंच जा आणि जे काही सुरुवातीला आपण पीएनजी लावली होती लवकरच वाली ते पीएनजी लावून एकदम शेवटपर्यंत ड्युरेशन वाढून घ्या या पीएनजीची आणि आपल्या खालच्या शॅडोवर आपली ही जे काही पीएनजी आहे लवकरच वाली हे पीएनजीला थोडं इथं झूम इन करा, असं अशा प्रकारे छोटं करा आणि या पीएनजीला इथं ॲडजस्ट असं इथं करून टाका. काय अशा प्रकारे ही पीएनजी अशी इथं ॲडजस्ट झाल्याच्या नंतर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला हा आजचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.